प्रामुख्याने मी 2 दिवसापूर्वी हिंदुस्थानचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांची भेट मागितली होती आणि त्या पद्धतीने मला असताना 11:15 वाजता भेटीला बोलवलं होतं। त्या पद्धतीने आमची भेट झाली। ह्या भेटीचा प्रामुख्याने उद्देश असं होतं की कोकणातला जो आंबा आहे अल्फान्सो ज्याला म्हणतात तो या महाराष्ट्र सदनामध्ये दिल्लीमध्ये त्याचं महोत्सव करायचा। जसं आपण मुंबईसारख्या ठिकाणी कोकण महोत्सव अशा प्रकारे करतो तसं आंबा महोत्सव मला ह्या दिल्लीमध्ये कोकणातला आंबा हापूस आंबा हा याचं प्रसिद्धीकरण किंवा त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी आणि त्या व्यापाऱ्यांना इथं आणून करायचं होतं आणि यासाठी त्याचं उद्घाटन माननीय या देशाच्या पंतप्रधान मोदीजी यांनी करावं यासाठी मी त्यांची भेट घेतली आणि त्या अनुषंगाने आमची चर्चा झाली आणि त्यांनी त्यामध्ये सांगितलं की आत्ता ह्या वेळेला होईल का, म्हणजे आता अधिवेशन चालू असताना तर म्हटलं अजून आंबा तर आला नाही आणि पिकल्यानंतरच तो खाल्ला जाईल। तर त्यामुळे मी 30 तारीख अक्षय तृतीया हा 30 तारीख आहे तर त्या दिवशी आपण यावं अशी मी त्यांना विनंती केली आहे। मग त्यांनी मला म्हटलं मग खासदार कसे येतील त्यात, तर म्हटलं तुम्ही आलेत का सर्वच येणार। तर त्यांनी त्या पद्धतीने मान्यता दिलेली आहे आणि त्या बघितलं मी माझा शेड्यूल बघतो। मी म्हटलं त्यांना की तुम्ही शेड्यूलमध्ये एका दुसरा दिवस मागे पुढे केलात तरी चालेल पण आपण यावं आणि कोकणातला हा हापूस आहे हा देशभरामध्ये प्रसिद्ध आहे, जगामध्ये प्रसिद्ध आहे, तर त्याचं आपल्या हस्ते उद्घाटन व्हावं अशा पद्धतीने विनंती केल्यानंतर मी त्यांना ते माझ्या वेळेला मी त्यावेळेला पालकमंत्री होतो तर पालकमंत्री असताना मी जे कॉफी टेबल बुक केलं होतं हे कॉफी टेबल बुक देखील मी त्यांना मी प्रेझेंट दिलं आणि ते देखील त्यांनी त्याची पाहणी केली। अशा पद्धतीचं मी कोकणामध्ये पालकमंत्री असताना कॉफी टेबल आणि तिन्ही सीझनच्या बाबतीमध्ये काढलं होतं ते देखील त्यांनी पाहिलं। त्यांनी मुंबईच्या बाबतीमध्ये मला विचारलं, मुंबई महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आम्ही त्याबद्दल चर्चा केली। त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न होता माझा की मुंबईला पाण्याची व्यवस्था आणखी चांगली झाली पाहिजे। 4200 दशलक्ष लिटर पाणी ही मुंबईला लागतं आणि आता आपल्याकडे 3800 दशलक्ष लिटर पाणी आपल्याला मिळतं आहे, तर याच्यामध्ये गारगाय आणि पिंजाळ ह्या पद्धतीने आपल्याला धरणं बांधायला पाहिजे, तर केंद्राची देखील याला मदत झाली पाहिजे। त्यांनी त्याच्यावरती होकार दाखवला आणि त्यांनी सांगितलं याच्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगला जास्तीत जास्त प्रत्येक राज्याने प्राधान्य दिलं पाहिजे आणि याच्यावरती जोर दिला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी त्याच्यावरती मला उत्तर दिलं। याच्यावरती चर्चा झाली। याच्यानंतर मी आरोग्याच्या दृष्टीने देखील त्यांना प्रश्न विचारला की याच्यामध्ये मी एम्सच्या बाबतीमध्ये म्हटलं मी सभागृहामध्ये देखील प्रश्न काढलेला आहे आणि सर्व लोक आरोग्याच्या दृष्टीने मुंबईकडे धावतात आणि कॅन्सर हा जास्त फोफावलेला आहे, तर एम्सची देखील स्थापना किंवा एम्सचे कन्स्ट्रक्शन हे मुंबईमध्ये व्हावं या दृष्टीने त्यांच्याकडे मागणी केली। तर अशा पद्धतीने मुंबईच्या धर्तीवरनी ह्या गोष्टीवरती मी त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि हे खरोखर मला आनंद वाटतो आहे की त्यांनी पॉझिटिव्हली सर्व घेऊन म्हणजे एखादा मित्राशी जसं बोलतात त्या पद्धतीने ते माझ्याशी बोलले, खरोखरच आनंद झाला। शिवसेना आक्रमण झाली, स्टुडिओची तोडफोड केली, आता कोण काबरा जामीन पण मिळाला। एकनाथ शिंदेबरोबर त्यांनी नंतर पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीका केली आहे। प्रामुख्याने कोणीही बोलताना काय बोलायला पाहिजे, नीतिमत्ता असली पाहिजे, बोलण्यामध्ये शिस्त असली पाहिजे, एक पद्धत असली पाहिजे, ती न करता काही लोक काही बोलतात आणि हे बोलताना आम्हाला देखील वेदना होतात, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, कुठल्याही कोणी बोलताना आपल्या जिभेवरती ताबा ठेवला पाहिजे। दुसऱ्याला काय वाटेल, दुसरा काय म्हणेल या गोष्टी आणि घटनेत देखील आहे, तुम्ही कशा पद्धतीने बोलायचं, किती बोलायचं हे घटनेमध्ये दिलेलं आहे, तर घटनेचं देखील ते उडवून टाकतात, घटना देखील पायदळी तुडवत आहेत। तर अशा पद्धतीने ज्यांनी बोललेलं आहे तर ते बरोबर नाही आहे, निषेध केला पाहिजे आणि त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशा माणसाला कठोरातली कठोर शिक्षाही झाली पाहिजे। तुमच्या मतदारसंघामध्ये जो क्लब जिथे घटना घडली आहे तुमच्या मतदारसंघामध्ये येतो आणि महत्त्वाचं म्हणजे एकीकडे विरोधक म्हणताय की संविधानामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण संविधानाचे जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीनं विरोधकांचा आरोप आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला घालण्याचं काम वर्तमान सरकार करतंय। पहिलं तर चुकीचं आहे। पहिलं तर माझ्या मतदारसंघामध्ये नाही आहे, ते खारमध्ये आहे, माझा सांता जीवपर्यंत आहे, त्यामुळे ते माझ्या मतदारसंघामध्ये नाही आहे। दुसरं आपल्याला मी मगाशीच शब्द केला की स्वातंत्र्य त्या किती उपभोगायचं, आपण काही करत असताना दुसऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे ते देखील स्वातंत्र्य आहे ना, ते देखील घटनेत लिहिलं पाहिजे। तुम्ही कोणाच्याही मनाला दुखवाल किंवा कोणालाही काही कराल तर ते चालणार नाही।
घटनेने तुमचा अधिकार जपताना दुसऱ्याचा देखील अधिकार जपला पाहिजे हे देखील त्याच्यामध्ये आहे ना. त्याचा विचार विरोधकांनी करायला नको का? आणि विरोधकांवरती असं जर बोललं असतं त्यांनी काय केलं असतं? त्यांनी तेच केलं असतं. उपदेश करायला वेगळं असतं, उपदेश काही देऊ शकतात, पण ज्याला दुखतं त्यालाच कळतं ते. नाही, खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते म्हणतात, अरविंद सावंत म्हणतात, इतरही नेते म्हणतात की बाळासाहेब ठाकरे देखील याच प्रकारे कार्टून काढायचे, त्यांचे चित्र काढायचे, बोलायचे आणि ती एक परंपरा आहे बोलण्याची. नाही, एक पहिलं लक्षात ठेवा, बाळासाहेबांचं जे बोलणं होतं, जी मार्मिकची निर्मिती असेल, सामनाची निर्मिती असते, बाळासाहेबांचे विचार आणि त्यांच्या शब्दामधला दुहेरी अर्थ हा ज्ञान देऊन जायचा, हे त्यांना कळलं नाही पहिलं. त्यामुळे बाळासाहेब काय बोलायचे ते तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की काय बोलायचे. त्यामुळे ज्यांना कळलं नाही ते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.